हे हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या नवीन डेमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे पहिला श्रावण सोमवार. आज आहे 17 ऑगस्ट 2026. आज आहे पहिला श्रावण सोमवार. तर मी खूप एक्सायटेड आहे आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे. आणि मी आज असं ठरवलं आहे की आज त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जाऊया. तर मी आणि माझा मित्र आम्ही प्लॅन केला आहे की आज त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जाऊया. तर ठीक आहे, तिथे काय होतं मी ते तुम्हाला गेल्यावर तिथे अपडेट करतो. आता आपण घरात बघू काय चालू आहे. काय करते मम्मी तू? मी आता आज श्रावण सोमवार पण आहे हम्म, आणि नागपंचमी पण आहे. हम्म, तर मग पहिला श्रावण सोमवार आहे हम्म, म्हणून मला आता फराळाचं बनवते हम्म. साबुदाण्याची खिचडी. आम्ही आज त्र्यंबकला जायचा विचार करतोय पहिल्या श्रावण सोमवार निमित्त. म्हणून मग ते खिचडी बनवते. हे साबुदाणे आहे ना? हो साबुदाणा थोडा लिंबू पिळाचा हम्म, मग थोडं टेस्ट वाढून जाते. ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर बनव मग लवकर. हो होऊ शकतं तुम्ही एवढे ड्रॅगन फ्रूट घेतले आज श्रावण सोमवार असल्यामुळे. आणि आता ड्रॅगन फ्रूट आपण आजचा प्लॅन ड्रॅगन फ्रूट खायचं. हे बघ किती लाल लाल मस्त निघालंय मध्ये. किती घेतले हे? 2 किलो. हे बघा मस्त इथं ड्रॅगन फ्रूट. आता मी टेस्ट करतो एक. एक नंबर एक नंबर. हे बघा आजचा मेनू तुम्ही बघू शकता. इथे आहे ड्रॅगन फ्रूट, इथं आहे साबुदाणे, इथं आहे वेफर्स, इथं आहे चकली, इथं आहे मिरची. आता ड्रॅगन फ्रूट आपण खाल्लं. हे बघा एक नंबर. भारी एकदम एकदम भारी बनवलं. आवडलं? हो हो. हे बघू शकता. आता आपण जेवण वगैरे करून आता मंदिरामध्ये आलो आहे दर्शन घ्यायला. तर चला आता देवाचं दर्शन, हनुमानाचं दर्शन घेऊन आपण दिवसाची सुरुवात करूया. आज श्रावण सोमवार असल्यामुळे आपण आता त्र्यंबकच्या दर्शनाला चाललोय. त्र्यंबकेश्वरला चलो. त्र्यंबकेश्वरला गेल्यावर मी तुम्हाला तसं दाखवतो. मी रोड वगैरे नेचर दाखवतो. हे बघा तुम्ही नेचर बघू शकता किती जबरदस्त. झाडं डोंगर, काय झाडी काय डोंगर, सगळं एकदम ओके मध्ये. कोण होता तो? शहाजी बापू. शहाजी बापू पाटील. हे बघा तुम्ही नेचर बघा. जबरदस्त असा व्ह्यू. हे बघू शकता तुम्ही. इथे महिंद्रा लॉजिस्टिक आहे. पावा इंडस्ट्रियल पार्क म्हणून आहे. हे बघा महिंद्रा लॉजिस्टिक. हे बघा तुम्ही नाशिकमध्ये कसं हिरवंगार वातावरण आहे एकदम जबरदस्त. कारण की इथे पाणी खूप आहे नाशिकमध्ये खूप पाणी असल्यामुळे ना त्यामध्ये लोकांनी बंगले बांधलेले आहेत मोठे मोठे. इकडे भात लावलेला बघ. हे बघा इथे भात लावलेला आहे. हे बघा इथे पूर्ण हिरवंगार वातावरण नाशिकचं. हे बघू शकता तुम्ही. आता मैरवणीचा परिसर आहे. बघा सगळ्या लोकांनी आपल्या शेतामध्ये हे बघा बंगले बांधलेले आहेत. इथे द्राक्षाची शेती सगळ्यात जास्त केली जाते नाशिकला. त्यामुळे नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. हे बघा तुम्ही वातावरण बघा नाशिक. एक नंबर वातावरण आहे. एक नंबर. तिकडे बघा इकडे ऊन आहे. हे बघा इकडे ऊन आहे आणि इकडे बघा त्या डोंगरावरती काळवट झालंय पूर्ण पावसाचं वातावरण. आणि इकडे बघा अर्ध्या भागात ऊन आहे अर्ध्या भागात पाऊस आहे. हे बघा आता त्र्यंबक हायवे लागलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता. एक साईडला पूर्ण रोडचं काम चालू आहे आणि एक साईडचाच रोड चालू आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही येणार असाल त्र्यंबकला तर सावधानता बाळगा जरा. पूर्ण रोडाचं नाशिकमध्ये काम चालू आहे. कुंभमेळा येणार आहे आता. त्याच्यामुळे नाशिकमध्ये एकदम जोरात प्रगती पथावर कामं चालू आहेत नाशिकमध्ये.
रोडचे. पण हे खरं वाटतंय का तुला प्रगती पथावर चालू आहे असे काम? आता तसंच म्हणायला लागेल बाबा, काय बोलणार आहे आपण, तसंच कोणाला नाव म्हणायला लागेल देऊ? म्हणजे याच्यात डबल मिनिंग होते तुझी अशी. तसंच म्हणावं लागेल म्हणजे का? हा तसंच समज. जे ते परखडपणे बोला ना तुम्ही. एकदम जोरात काम चालू आहे बघा. नाशिकचं तुम्ही हायवे बघू शकता, एक साइड पूर्णपणे काम चालू आहे एका साइडचं. हे बघा तुम्ही बघू शकता कसं केवढं मोठं मशीन आहे बघा. रोडचं पूर्ण काम चालू आहे बघा तुम्ही. सिमेंटचा रोड बनवत आहे बघा, एवढा झालेला आहे. इथून पुढे काम झालेलं आहे. आता हे इकडे सातपूरकडे येते, हा रोड बनत इकडे सातपूरकडे आहे. त्यामुळे एक साइडचीच लेन चालू आहे. तुम्ही बघू शकता जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या एकाच साइडच्या दिशेने चाललेल्या आहे पूर्ण. हे बघा इथे रोड झालेला आहे, एवढं पुढे रोड झालेला आहे, मागे पूर्ण काम चालू आहे. हा बघा आता आम्ही रोडला लागलेलो आहे हायवेला. आणि आता ज्या साईडचा रोड तुम्हाला दाखवला होता चालू होता, आता ती साईड बंद झाली तिकडची आणि हा इकडचे जाण्याचा रोड चालू झालेला आहे. हे बघा कसा एक नंबर रोड बनतोय. हे बघा त्र्यंबक रोडला हे म्युझियम पण आहे, तुम्ही येऊ शकता इथे. इथे नाणे संग्रहालय आहे, नाणे म्हणजे इथे कॉइन्स असतात वेगवेगळे याचे. म्युझियम बघा किती मोठे. हे बघा किती जबरदस्त धोका आलेला आहे बघा डोंगरावर. हे बघा एकदम पूर्ण ढग झाकले गेलेला आहे धोक्यामुळे. हे बघा बघू शकता तुम्ही, एक नंबर नेचरचा व्ह्यू आहे इथे. हे बघा पूर्ण ढग झाकले गेलेले धोक्यामुळे. त्र्यंबक म्हणजे एक नंबर. पूर्ण डोंगरावर धोका आलेला आहे. आम्हाला राहायला गेलं नाही आणि आम्ही थांबून आता पूर्ण व्ह्यू काढतोय. योगेश कसं वाटतंय डोंगर? डोंगर एक नंबर आहे भाऊ, हा एकच नंबर लोकेशन. धोका तुम्ही बाप बघा बाप. किती जबरदस्त धोका झालाय बघा त्र्यंबक रोडला. आता थोड्या वेळापूर्वी डोंगर दिसत होते, आता तर पूर्ण झाकून धोका झालाय, गेलेले पूर्ण धोक्याने. झाकलं गेलेलं आहे. काय फॉग दिसतोय तो. आणि हा त्र्यंबक हायवे बघा इथून. हॅलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा पाऊस येतोय आता, म्हणून आम्ही रस्त्यात थांबलोय. हे बघू शकता तुम्ही पूर्ण रोड ओला झालाय बघा, एकदम जबरदस्त. त्र्यंबकला जाताना पाऊस हा 100% लागतोच. लागतो म्हणजे. आणि आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे मी तर तुम्हाला बोललो होतो पाऊस हा येईलच असं. हे बघा इथं राईसची शेती वा. केलेली भाताची, जोरात हवा येते. छत्री सांभाळत नाही मला. हे बघा हे बघा आम्ही इथे थांबलोय, एकदम जोरात पाऊस येतो, म्हणजे एकदम जोरात. पाऊस पेक्षा हवा जास्त जोरामध्ये. पावसापेक्षा हवा जोरात जास्त आहे. हे झाडं बघा तुम्ही. आणि हा त्र्यंबकला जाण्यासाठीचा हायवे पूर्ण पाऊस येतोय, जबरदस्त पाऊस चालू आहे. यायलाच पाहिजेत तुम्ही. जरा नेचरचा व्ह्यू घ्या, जरा फिरा, मजा करा जरा. हे दिवस ते फिरायचे. हा. काही एक नंबर वाटतंय. व्ह्यू तर एक नंबर आहे का योगेश? हे दिवस निघून गेले, तुम्हाला मग पश्चाताप राहतो यार, आपण गेलो तरी पाहिजे. घरी बसून काय करणार आहे? निघा बाहेर, या फिरा जरा. हे बघा मंदिरात आलोय आता, हनुमानचं मंदिर. हे बघा मित्रांनो, आपण आता अंजनेरी इथे आलेलो आहे, हनुमान मंदिरच्या इथे. बघा आता आपण इथून आलो पायऱ्या चढत, आणि हे बघू शकतो तुम्ही पूर्ण हनुमानाचा मूर्ती मोठी अंजनेरी. हा खालचा परिसर.
जय श्रीराम. जय श्रीराम. बोल बजरंग बली की जय. पण रिटर्न होतो. हे बघू शकता तुम्ही इथे सगळे स्टॉल लावलेले आहेत. अंजनेरीच्या मंदिरावर आलो होतो आणि तुम्ही बघू शकता एकदम शांततेने एकदम आपलं दर्शन झालेलं आहे. एकदम शांतता आहे, एकदम पॉझिटिव्ह वाईब येते मंदिरामध्ये. आता अंजनेरी हनुमानाचे दर्शन झालेले आपले मारुतीचे आणि आता आपण परत त्र्यंबकच्या दिशेने निघालो आहे आणि पाऊस थोडा आताच थांबलेला आहे. पूर्ण जोरात पाऊस येत होता. हे बघू शकता तुम्ही. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. व्ह्यू इथं या व्ह्यूची कंपॅरिझन कोणत्याच गोष्टी सोबत होऊ शकत नाही, कुठल्याच नाही. हे बघा स्वर्ग आहे इथे, स्वर्ग. जबरदस्त. त्र्यंबकला पावसाळ्याच्या दिवसात फिरायला आहे ना, म्हणजे स्वर्गापेक्षा कमी सुख नाही. असं नेचर तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. त्र्यंबक गावामध्ये पोहोचलो आपण. बघा मित्रांनो, हा जो रोड येतोय, हे लोक येत आहे ना, तुम्हाला दिसत आहे, हे लोक ब्रह्मगिरीच्या पर्वतावरून खाली येण्याचा रोड आहे हा. हे बघू शकता इथे निवासस्थान, हे भक्तांसाठी निवासस्थान आहे, हे सप्तशृंगी निवास. आणि इथे बघा तीर्थराज कुशावर्त चौक, गंगा गोदावरी मंदिर, महाजन चौक. बघा महाजन चौक आहे, आपल्या नावाचं चौक आहे इथे. आणि निवृत्ती मंदिर, पोलीस चौकी या बाजूला आहे. हा रोड ब्रह्मगिरी पर्वतावरून खाली येण्याचा आहे. हे बघा, हे सगळे लोक ब्रह्मगिरी पर्वतावर गेले होते. आणि हा बघा ब्रह्मगिरी पर्वत. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे इथे. टाइमलॅप्स एकदम मस्त निघेल ते टाइमलॅप्स. हे बघा वातावरण बघा तुम्ही. आणि हे निवृत्ती महाराजांची समाधीचं क्षेत्र आहे हे त्र्यंबकेश्वरला. निवृत्ती महाराजांनी इथे समाधी घेतली होती. आणि हे भक्त निवास, इथे भक्त राहू शकता. कुशावर्तावर पहिले आंघोळ करतात, नंतर श्रावणमध्ये जी त्र्यंबकची जी फेरी असते त्या फेरीला सुरुवात करतात. नवीन मंदिर बांधता येतं. बघा तुम्हाला जे निवृत्ती महाराजांची मी समाधी दाखवली, त्या मंदिराचे इथे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. हे बघा, हे मंदिर येते. हे संत हे विठ्ठल आणि रुक्मिणी हे देव आहे. भगवान भोलेनाथ देव आहे. बरोबर. संतापाशी भेद नाही, देवांपाशी भेद आहे. देव फक्त चांगल्याला चालतो. रामकृष्ण. राम. इथे दिंडीचं आगमन झालेलं आहे. दिंडी बघू शकता तुम्ही. आमच्या योगेशला आता इथे चहाची तलप लागली. इथे चहा घेतो. उपवास आहे आज. आज काही खाल्लेलं नाही. इथं कालू बसलाय, कालू. हे कुशावर्ताचं तळं आहे, इथे लोक आंघोळ करतात. आणि त्याच्यावरती हा बघणार तर तुम्ही ब्रह्मगिरी पर्वत आहे. हे बघा त्र्यंबकचे मंदिर आलेले. त्र्यंबकेश्वर मंदिर आद्य ज्योतिर्लिंग, आपलं 7 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे हे.
मित्रांनो, जर तुम्ही कधी त्र्यंबकला आले तर इथे बघू शकता तुम्ही, एंट्री फी इथं 2500 रुपये आहे पर पर्सन. हे खूप आती वाटतं. काय मावशी काय म्हणाल, आती ना हे खूप? हा अति म्हणजे खूप हे 2500 रुपये खूप झाले इथे एका माणसासाठी. आणि आज का बरं बंद ठेवलंय? सोमवार आहे ना, पहिला सोमवार. हा, श्रावण सोमवार. त्याच्यामुळं मग ही गर्दी आहे ना, हा हा फेरीला जातात हा, हा. त्याच्यामुळे. अच्छा, उद्या चालू राहील का? हे बघा, इथं 200 रुपये एंट्रीच आहे. इकडे बघणार तर VIP साठी 2500 रुपये. हे खूप अतिचार्ज आकारताय असं मला वाटते. मंदिराचं रिनोव्हेशनचं पण काम चालू आहे. आणि हे इथं तुम्ही बघणार तर त्र्यंबकेश्वर देवस्थानचं ट्रस्ट हे कार्यालय, म्हणजे सगळं कामकाज चालतं मंदिराचं. चला आता रिटर्न निघालो आपण. हे बघू शकता सगळे लोक रिटर्न झालेले. फेरीला गेलेले होते काही लोक. हे याच्यातले काही फेरीला गेलेले होते त्र्यंबकेश्वर. ते कुशेवरचं जे दाखवलं मी तुम्हाला, तिथे आंघोळ करतात आणि फेरीला सुरुवात करतात. आता फेरी संपली आहे त्यांची. ती फेरी 40 किलोमीटरची असते. मी एकदा त्र्यंबकची फेरी केली आहे, ती 40 किलोमीटरची आहे. त्र्यंबकवरून रिटर्न जायला निघालो आहे घराकडे. आणि पाऊस आता बंद आहे. बाय बाय. आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. घरी आलोय आता. आणि आता आपण कॉफी पिऊन घेऊ. आता वरती आलोय आपण. घरी पोचलो, चहा वगैरे दूध कॉफी घेऊन झालं. आणि आता आपण आपला व्लॉग एडिट करू. आपला त्र्यंबकेश्वरचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक नक्की करा.